बातमी पावसासंदर्भातली आहे। मुंबईत पावसाचा जोर आजही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। रात्रीपासूनच दादर, लोअर परेल, वांद्रे, सायन परिसरात मुसळधार असा पाऊस सुरू आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगडला पावसाचा अलर्ट देण्यात आलाय, तर राज्यात 21 ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। कोकणासह मध्य महाराष्ट्रात सुद्धा अतिवृष्टीचा इशारा आहे। तर राज्यभरात पुढील 5 दिवस पावसाचा जोर हा वाढलेलाच राहणार आहे। अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे। खरं तर हा पाऊस 16 ऑगस्टच्या रात्रीपासूनच पडत होता आणि आज 17 ऑगस्टच्या सकाळी देखील हा पावसाचा जोर अजून तसाच कायम आहे। हवामान विभागाने 16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट मुसळधार पावसाचा इशारा देखील दिला आहे। केवळ मुंबईत नाही तर मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे। खरं तर काल मुंबईच्या काही सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं, परंतु आज अशी परिस्थिती तूर्तास तरी दिसून येत नाही, कारण का जे वॉटर पंप्स मुंबई महानगरपालिकेने लावले आहेत ते ॲक्टिव्ह करण्यात आले आहेत आणि पाण्याचा निचरा केला जात आहे। जिथे जिथे जरासे जरी पाणी साचल्याची चिन्ह दिसत आहेत तिथे तिथे लगेचच पाण्याचा निचरा केला जात आहे। त्यामुळे निश्चितच पाणी तर साचत नाही आहे, मात्र मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा तरी दिला आहे, कारण का आज देखील दिवसभर हा पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे। जर गरजेचं असेल तरच मुंबईकरांना घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे, जर गरजेचं नसेल तर घराबाहेर पडू नका असं देखील सांगण्यात आलं आहे, कारण का आज दिवसभर हा पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।